मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. मी पाटील पानडी ग्रामीण बोरलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे, आपल्याकडं झाला रात्री पाऊस इतका भयंकर झाला मित्रांनो. तुम्हाला पाणी दाखवतो, पण आता जमीन भुकेली असल्यामुळे ते पाणी जिरून गेलं. पण आहे बरं का थोडं पाणी. विजा एवढ्या कडकडत होते मित्रांनो. रात्री म्हणजे 12, 12:30, 1, 1:30च्या दरम्यान जर असा डोळा लागला झोपलं, वीज एवढी भयान कडकडायची तर मी जवळ 3 वेळेस डचकून उठलो मित्रांनो. तुम्हाला काय सांगावं, आता 3 वेळेस डचकून उठलो, 3-4 वेळेस. आणि ना मला इतकी भीती वाटली. खिडकीजवळ झोपलेलो होतो. नंतर ना रूमच्या सेंटरला येऊन बसले मित्रांनो. आणि दादा पण घाबरला होता, सगळेच घाबरले होते घरात, कारण विजांचा कडकडाट एवढा भयान होता आणि इतक्या जबरदस्त कडकडत होत्या विजा मित्रांनो. तर चला, अशा निमित्ताने चांगला पाऊस झालेला आमच्याकडं. कारण बघायला नव्हता भेटला पाऊस, एवढा छान पाऊस. पाणी नाही व्हायला बरं का, पण पाणी इतकं आता भरभरून जमीन चांगलं भेटलेलं आहे. आणि आत्तापर्यंत पाणी आहे मित्रांनो त्याला, म्हणजे जमीन तरी. कारण सेकंड म्हणजे हा दुसरा पाऊस असा का चांगला पाऊस झाला. पण आत्ता प्रॉब्लेम असा आहे, आता सोयाबीन काढायला आहे मित्रांनो. तर सोयाबीनची नुकसान होणारच आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो सोयाबीन आता कशी सुकलेली. आता ती 4-8 दिवसात, म्हणजे ती जर ऊन जर चांगलं जर पडलं असतं ना, तर सोयाबीन आता सोंगायची होती. आणि एका ठिकाणी आता एका वावरात तिथं सोयाबीन सोंगायला आज बाह्यांची टोळी येणार होती. तर आता पाऊस झाल्यामुळं ते पण स्थगित होईल आज, कारण पावसाचा एवढा झाला रात्री, खूप भयान झाला. मी तुम्हाला पाणी दाखवतो 1 मिनटं मित्रांनो लगेच. हे रात्रीच्या पावसाचं पाणी मित्रांनो, तुम्ही बघू शकताय. आणि पूर्ण पाणी म्हणजे आता हे कोपऱ्यात काय झालं, लेवल जमिनीची लेवल आहे निकडली. इकडे ह्या साईडला असल्यामुळं हे पाणी इथे येऊन जिरलं होतं, थांबलं होतं. हे बघू शकता तुम्ही. इथं पाईपं ठेवलेले आपण गार्डनला, ते आर्यन पाईप करायसाठी आणले होते, पण आता पाऊस झाल्यामुळं ते स्थगित केलं आहे. आणि तुम्ही निसर्ग बघू शकताय सकाळी एकदम मस्त, एकदम. आता पाऊस पडल्यामुळे ना इतकं छान निसर्ग दिसतं. आता ऊन तर दिसत नाही, पूर्ण आभाळ आलेलं आहे. अशा पद्धतीनं ढगाळ अडतं. आता सूर्य तिथं लपलेला आहे मस्त. पण आता आपण चाललोय पुढं. तुम्हाला मी ना सोयाबीन दाखवतो मित्रांनो. सोयाबीन सुकलेली होती बरं का, सोयाबीन सुकलेली होती. पण प्रॉब्लेम झाला, पाऊस आत्ता झाल्यामुळे ना आता ती परत थोडी लेट झाली. कारण सोयाबीन सोंगायची, आता आपल्याला माहिती शेतकऱ्याची दशा काय होती नेमकी. एक तर पेरणीचा टाईम असतो, त्यावेळेस खूप जास्त पाऊस असतो. आणि ज्यावेळेस सोंगायची असते शेतकऱ्याला सोयाबीन, त्यावेळेस खूप जास्त पाऊस असतो. म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास कसा जातो तुम्ही आता बघू. पाऊस गरजेचा पण आहे बरं का, पण आता नेमकी प्रत्येक शेतकऱ्याची सोयाबीन सोंगायला आहे मित्रांनो. तुम्हाला मी 1 मिनटं लगेच दाखवतो सोयाबीन माझ्या पाठीमागं. मी आता इथं पोचलेलं आहे सोयाबीन जवळ. तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो मी थोडी सोयाबीन कशा प्रकारे झालेली. आता गवत वगैरे जास्त झालेलं आहे बरं का, पण आता याला इग्नोर मारा मित्रांनो. थोडं तुम्हाला तर सोयाबीन पुढे येऊन दाखवतो. शेंगा पण खूप छान लागलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. एवढी जबरदस्त सोयाबीन सुकलेली मित्रांनो. नेमकी आता सोंगायचा टाईम होता. शेंगा बुडापासून चांगल्या आहे बरं का, चांगलं बी यावेळेस. शेंगा पण चांगल्या लागलेल्या होत्या. थोडं गवत आहे बरं का सोयाबीनमध्ये. पण आता नेमकी पाऊस झाला मित्रांनो, तुम्ही बघू शकताय सोयाबीनची काय हालत झालेली. शेतकऱ्यांनी करायचं तर करायचं काय, जर आता असा पाऊस झाला भयान, नेमकी ऐन तोंडात आलेला घास, आणि पावसाचं आता थैमान चालू झालेलं आहे. तर बऱ्याच ठिकाणी माझ्या मते खूप पाऊस झालेला असेल. व्हिडिओ बनायचं कारण असं होतं मित्रांनो, रात्रभर पाऊस चालू होता. आणि पावसाला बघता एक तर चांगलं पण वाटत होतं आणि शेतकऱ्यांसाठी वाईट पण वाटत होतं. कारण आलेला घास तोंडाशी जायच्या मार्गावर होता, पण पाऊस कमी झाला. अजून सोयाबीन उभीच आहे. जर अजून एखादा पाऊस झाला तर बऱ्यापैकी नुकसान होण्याचे चान्सेस आहे मित्रांनो. तर हो, पाऊस पण स्लो हो, जास्त वारवावधन नसावा, जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान कमी होऊ. तर चला मित्रांनो, आपल्याला आहे ना ट्रॅक्टरचं थोडं आता उडाचं काम करायचं आहे. वेल्डिंग वगैरे तुटलेली इथं. त्याच्यानंतर ट्रॉलीसुद्धा वेल्डिंगला न्यायची आता लावून न्यायची ती. तिचं हे बघू शकतं, हे खूप खराब झालेलं आहे. नेमकी आता सोयाबीन सोंगायला आलेली मित्रांनो. ट्रॉलीला घेऊन जायचं आहे रिपेअर करायला.
तर आपण एक आता जेवण झालं का, आज पित्र आहे घरात, जेवण झाल्यावर त्याच्यानंतर ट्रॉली तिथं सोडून येणार. ट्रॉलीचं काय काम होते बघू आपण, आणि तुम्हाला पाठीमागचा निसर्ग दाखवतो मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, पाऊस चांगला झाला. इथं खूप चिखल आहे बरं का. आपण काय केलं, ती कारखान्याची बॉयलरची वाळू भेटते मित्रांनो, ती बोलवली इथं टाकली, त्याच्यामुळे इथं रस्त्याचा तो प्रॉब्लेम सॉल्व झाला बरं का. निसर्गात व्हिडिओ बनवायला मित्रांनो वेगळीच माझी येऊ राहिली. तुम्हाला टाईम लाईन्समध्ये थोडं डिस्टर्ब करतो आहे मी, कारण स्टार्टच केलं होतं आणि लगेच आपण काय केलं, तुम्हाला बोलायला सुरुवात केली. तर नक्कीच टाईम लॅम्स थोडं बघा तुम्ही, निसर्ग किती छान आहे. मी वरचा व्ह्यू घेतला आहे पाठीमागचा आणि एकदम सुंदर, इतका जबरदस्त दिसतोय मित्रांनो. लगेच बघा टाईम लॅम्समध्ये. मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा नाही आहे, एकदम छोटा व्हिडिओ राहणार आहे. नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त जेवढं जोडता येईल तेवढं जोडायचा प्रयत्न करा मित्रांनो. कारण आपल्यासाठी खूप नवीन नवीन व्हिडिओ, खूप चांगले चांगले व्हिडिओ येणार आहे भरपूर पुढं. तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्त प्रेम करा आणि व्हिडिओ आपल्या असेच बघत राहा. तर धन्यवाद मित्रांनो.